श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि याच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉनलाही प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून असेच धार्मिक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तर सर्वपित्री अमावस्या हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस असून या दिवशी पृथ्वीवर आलेले आपले पूर्वज परत जातात. यावर्षी सर्वपित्री अमावस्या 14 ऑक्टोबरला आहे. या दिवशी ज्यांची मृत्यू तारीख माहिती नाही अशा लोकांचे श्राद्ध केले जाते. या दिवशी सूर्यग्रहण देखील आलेले आहे. दरवर्षी सर्वपित्री अमावस्या भाद्रपद महिन्यातील अमावस्येला साजरी केली जाते. याला भाद्रपद अमावस्या तसेच मोक्षदायिनी अमावस्या असं देखील म्हणतात. पितृपक्षात सर्वपित्री अमावस्येची तिथी अत्यंत महत्त्वाची आहे. ही शेवटची तिथी असल्याने त्या दिवशी सर्व माहिती असलेल्या नसलेल्या पितरांचे श्राद्ध, तर्पण, पिंडदान हे केले जाते. याचबरोबर ज्यांचे श्राद्ध करायचे राहून गेलेले आहे त्यांचे देखील श्राद्ध सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी केले जाते. ज्यांना त्यांच्या पितरांची तिथी माहिती नाही, लक्षात नाही अशांनी देखील त्यांच्या पितरांचे श्राद्ध, त्यांचे तर्पण हे सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी केले जाते. काही ठिकाणी पूर्वजांचे पित्र घातलेले असताना देखील पुन्हा एक आवड म्हणून किंवा त्यांच्या आदरातिथ्य यासाठी या दिवशी पुन्हा पित्र घातले जातात. म्हणजे या दिवशी पुन्हा पितरांना जो स्वयंपाक करतात तो स्वयंपाक केला जातो. या दिवशी पुन्हा कावळ्याला आपल्या पितरांच्या नावाने दहीभाताचा नैवेद्य ठेवला जातो. या दिवशी तुम्हाला शक्य झाल्यास 5 ब्राह्मणांना घरी बोलावून अन्नदान करावे व त्यांना दान देऊन आदरपूर्वक त्यांचा निरोप द्यावा. या दिवशी पितरांचे स्मरण करून दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. असे केल्याने पूर्वजांना त्यांच्या पुढच्या जन्मात अंधकाराचा मार्ग राहत नाही आणि ते आपल्या मुलांना सुखी संसाराचा आशीर्वाद देतात असं म्हणतात. या दिवशी आपण सर्वांनी दक्षिण दिशेला आपल्या पितरांसाठी एक दिवा आवर्जून लावायचा आहे. प्रत्येक महिन्याची अमावस्या येत असली तरी भाद्रपद महिन्याची अमावस्या सर्वात महत्त्वाची मानली जाते. ही सर्वपित्री अमावस्या म्हणून ओळखली जाते. या दिवशी पितृपक्षाची समाप्ती होते. पितृपक्षामध्ये सर्वपित्री अमावस्येला सर्व पितरांना निरोप दिला जातो. श्राद्धासाठी हा दिवस उत्तम आहे असे म्हटले जाते की लोक सर्व पितृपक्षामध्ये आपल्या पितरांना पिंडदान, तर्पण देऊ शकले नाहीत. काही लोक ते सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांचे श्राद्ध करू शकतात. या दिवशी पिंडदान करण्यास सर्वात जास्त महत्त्व आहे. या वर्षाच्या सर्वपित्री अमावस्येची तिथी आणि महत्त्व जाणून घेऊया. पितृपक्ष हा 29 सप्टेंबर 2023ला सुरू झाला होता आणि तो सर्वपित्री अमावस्येला समाप्ती होते या दिवशी. यावर्षी सर्वपित्री अमावस्या 14 ऑक्टोबरला आलेली आहे. या दिवशी शनिवार आहे. शनिवार असल्याने याला शनेश्वरी अमावस्या असं देखील म्हणतात. 2023 सालचे दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण याच दिवशी आलेले आहे. सर्वपित्री अमावस्या 2023 श्राद्धाची वेळ. श्राद्ध वेळ ही दुपारची सर्वात उत्तम अशी वेळ मानली जाते. त्यासाठी कुतुब आणि रोहिणी मुहूर्त पाळल्या जातात. सूर्यास्तापूर्वी श्राद्ध करावे. कुतुब मुहूर्त हा सकाळी 11:44 ते दुपारी 12:30 आहे. तर रोहिणी नक्षत्र जे आहे ते दुपारी 12:30 ते दुपारी 1:16 आहे आणि दुपारची वेळ 1:16 ते दुपारी 3:35 आहे. अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहणाची वेळ कोणती आहे ते आपण थोडक्यात पाहूया. या वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण हे ह्या सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आलेले आहे. सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण रात्री 8:34 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 2:25 राहील. हे कंकणाकृती सूर्यग्रहण असेल जे भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्याचा सुलभ कालावधी ही वैध राहणार नाही. सर्वपित्री अमावस्येला कंकणाकृती सूर्यग्रहण लागणार आहे. सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण हा विशेष अनुकूल योग मानला जात नाही. ग्रहण काळात काही धार्मिक विधी कार्य केले जात नाहीत. अशातच सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध, तर्पण विधी करावा का असा प्रश्न सर्वांच्या मनात येतो. याबाबत आपण थोडक्यात माहिती पाहूया. भारतात सूर्यग्रहण दिसणार नसल्याने
वेदादी नियम पाळू नयेत असे सांगितले जाते. सूर्यग्रहण लागणार त्यावेळेस भारतात रात्र असणार आहे, त्यामुळे ते भारतातून पाहिले जाऊ शकत नाही. तसेच श्राद्धविधीसाठी सुतक काळ हा ग्राह्य धरला जात नाही, त्यामुळे या काळात श्राद्ध तर्पणविधी केले जाऊ शकतात असे म्हटले जाते. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसले तरी विधी करताना प्रत्यक्ष सूर्याकडे पाहू नये असे काहींचे मत असल्याचे सांगितले जाते. पितृपक्षात सर्वपित्री अमावस्येला सर्वात अधिक महत्त्व आहे. या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचे श्राद्ध पूर्ण विधीपूर्वक करावे. सर्वपित्री अमावस्या हा पितरांचा पृथ्वीवरील शेवटचा दिवस मानला जातो, त्यामुळे या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करण्याचे अधिक महत्त्व वाढते. पूर्वजांचे कृपा आणि आशीर्वाद राहतील यासाठी श्राद्ध पूर्ण विधी आणि विधीपूर्वक करावे असे सांगितले जाते. तसेच या दिवशी सर्वपित्री अमावस्या या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील काही उपाय केले जातात. हे उपाय देखील आपल्याला करायचे असतात. सर्वपित्री अमावस्येला पूर्वजांना निरोप आणि सूर्याला जल अर्पण करावे. तसेच पिंपळाच्या झाडाला पितरांचे निवासस्थान मानले जाते, त्यामुळे या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी देणे महत्त्वाचे मानले जाते. तसेच पितरांना पाणी, काळे तीळ आणि पांढरी फुले अर्पण करावीत. तर्पण करताना कुशाचा पवित्र धागा धारण करावा. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी दान केल्याने पुण्य प्राप्त होते असे म्हणतात. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पितरांच्या नावाने अन्नदान करावे. या दिवशी ब्राह्मणांना अन्नदान करावे. असे केल्याने पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो असे मानले जाते. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी दुपारी 12 वाजता आपल्या घराच्या छतावर आपल्याला कावळ्यासाठी दहीभात देखील ठेवायचा आहे. असे केल्याने आपले पितर हे शांत होतात आणि आपल्याला पितृदोष हा लागत नाही. तर चला, झालेली ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.